डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. म्हणून राज्यप्रणीत समाजवादाची निर्मिती यासाठी या चारही संघटनांना हे सामाजिक परिवर्तन, आर्थिक परिवर्तन, सांस्कृतिक परिवर्तन घडवण्यासाठी बाबासाहेबांनी या चारही संघटनांनी निर्माण केली. तुम्ही मात्र एवढे काळे कुट्ट लोक मनानं बाबासाहेबांच्या या चारही संघटनांची अशी तशी केली. हे नक्कीच नाक नाही देखील काहीतरी म्हणतात, मला नाही माहित, जाऊ द्या. आहे ना. त्यामुळं काही खरं नाही. बाबासाहेबांच्या चारही संघटनांना विसर्जित करण्यापर्यंत तुमची मदत केली. एवढा मोठा काळा धब्बा आपल्या सर्वांवरच लागला. बाबासाहेबांच्या ऋणातून जर मुक्त व्हावं येत असेल तर या चारही संघटनांना पुनर्निर्माण करावं लागेल. एकाच बॅनरवर एका वस्तीत, गावात, नगरात चारही नावं असली पाहिजेत. आणि मरेपर्यंत सगळ्यांनी या चारही संघटनात राहायचं. प्रत्येकाने समता सैनिक दलाचा ड्रेस शिवायचा आणि रविवारी दिवशी मैदानात येऊन विहारात तर यायचं, पण मैदानात येऊन समता सैनिक दलाची परेड करायची. एक व्यक्ती मरेपर्यंत चारही संघटनांचा आजन्म सभासद असावा. आजन्म सभासद, आणि त्या त्या घटनेप्रमाणे सगळ्यांनी चालावं. आपण सगळे अनुयायी मात्र समता सैनिक दलाचे लोक असोत, पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे लोक असोत, जी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे लोक असोत, किंवा रिपब्लिकन पार्टीचे लोक असोत, या चारही संघटनांनी त्या त्या संघटनांप्रमाणे ते चालले नाही. आणि म्हणून बाबासाहेबांच्या चारही संघटना अस्ताव्यस्त झाल्या. चारही. मला असं लाज वाटते, बाळासाहेब आंबेडकरांसारख्या बाबासाहेबांचा नातू जो आहे त्याच्यासारख्या माणसाला वंचित आघाडी घेऊन राहावं लागत आहे. आपला गेला कुठे स्वाभिमान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा तिकडे हे मोठं हत्ती चिन्ह होतं, ते कांशीरामजी हिरावून गेले. तरी कांशीरामजीला म्हणत होतो ते रिपब्लिकन पार्टी निर्माण करा, बहुजन समाज पार्टीला निर्माण करू नका. पण म्हणते ज्ञानज्योती आगे बढो हम तुम्हारे साथ आहे. माझं नाव वाढायला लागलं तेव्हा मी माझ्या नावाची संघटना उत्पन्न केली. मला लाज वाटली का बाबासाहेबांची संघटना आजन्म राहायची, बाबासाहेबांच्या आदेशाने वागायची? मला लाज वाटली ना. ते असे सगळं पुढाऱ्यांचं झालं. बाबासाहेबांनी या सामान्य लोकांकडून असामान्य काम करून घेणं, एक तुकडा राहिला असता. आता सगळं एकीत एक नाही राहिलं. त्यामुळं बाबासाहेबांच्या अनुयायांनी या चारही संघटनांना नेस्तनाबूत केलं. हा एवढा मोठा काळा डाग बाबासाहेबांच्या अनुयायांवरती आहे. तो कसा पुसून काढाल? पुन्हा या मातृ संघटनांचे वेगवेगळे मेळावे बोलवून या चारही संघटनात आजन्म सभासदत्व पत्करावं आणि या घटनेच्या प्रमाणे त्यांच्या त्यांच्या चालावं. तरच पुन्हा यासाठी आध्यात्मिक पिंड बलवत्तर झाला पाहिजे. ते विहारात येऊन रोज पौर्णिमेला, अष्टमेला, अमावशेला उपोषित करणारे असे जर उपासक आले, धम्मवान धम्मवती, तरच त्यांच्या हाती अशी सूत्र गेली तर हे विनयानं बरोबर नीतिनियमानं जागतील, तरच हे वैभव. नाही तर बाळासाहेब आंबेडकरांसारख्या माणसाला वंचित आघाडी घेऊन आता त्यांचं रजिस्ट्रेशन झालं. आता ते चिन्ह गेलं रिपब्लिकन पार्टीचं, ते हत्ती गेला हिसकावून. आता जो कमीत कमी काँग्रेसची युती केली होती, 4चे 4 100% निकाल लागला होता. तुमची आमची 2-4 इथं छाती फुगली होती. इकडे कवाळे सर, इकडे गवई साहेब, तिकडे आठवले भाऊ, आणि आणि तिकडले प्रकाश आंबेडकर, चौकचे चौकही निवडून आले होते. 2-4 इथं छात्या फुगल्या होत्या आपल्या. पण आता सगळ्यांची पतंग गेली कठून. मागच बाळासाहेब आंबेडकरांना म्हणत होतो, तुम्ही नागपूरला या. नागपूरहून गडकरीला ना हरवलं तर काहीच नाही केलं. सगळ्या हिंदू, बौद्ध, जैन, शीख, ईसाई सगळ्या धर्माचे धर्मगुरू एका मंचावर आणले ना, गडकरीचा पत्ता गेला समजायचा. पण हिंमत नाही करत बाळासाहेब. आता ते पुन्हा यावर्षी तिकडे अकोल्यातून 4-4 जिल्हा परिषदा हातात आहे. 4-4 जिल्हा परिषदा, अकोला, वाशिम, बुलढाणा. आता ते 4-4 जिल्हा परिषदा हात असून अजून एक खासदाराची सीट नाही निघत, कसं होईल? त्यामुळं इथं येऊन थांबावं जरा नागपुरात. म्हणजे सगळ्या धर्माचे धर्मगुरू एका मंचावर आले ना, तर गडकरीचा पत्ता एकदम कटू शकेल. नितीन गडकरीला आता हळवणं एवढं सोपं राहिलं नाही. कोण उमेदवार आहे सांगा ना तुमचा? नितीन गडकरीला हरवणारा कोण उमेदवार आहे?
त्यामुळे एक सबल उमेदवार पाहिजे. त्या सबल उमेदवाराचं नाव सांगा, जेणेकरून येणारा 2024 हे जे आव्हान आहे, हे आव्हान पेलवण्यासाठी, हे आव्हान पेलवता आलं. विपक्ष जर सत्तेवर आला, मी मागच्या दरवाजाबरोबर राज्यसभेत जाईल. आणि हे पुन्हा जे प्रायव्हेटायझेशन केलं नरेंद्र भाऊनी, हे घटनेच्या 337, 38, 39च्या कलमानुसार एवढं प्रायव्हेटायझेशन करणं धोक्याचं आहे. त्यांना ना जाऊ दे, आपलं सरकार येऊ द्या. म्हणजे त्यांना आमचे मामा असो, मोहन मामा असो भागवत, की नितीन गडकरी असो, आमचा साळा तो देवेंद्र फडणवीस असो, की नरेंद्र मोदी असो, यांना सगळ्यांना काळ्या पाण्यावर पाठवायचं. हे एवढी तयारी ठेवावी लागेल, हिंमत करून तयारी ठेवावी लागेल. हे 2024चं आव्हान आपल्याला स्वीकारावं लागेल. नाहीतर काही खरं नाही. घटना किती चांगली असली, मोठे परिश्रम बाबासाहेबांनी या देशातल्या लोकांसाठी केले. हा आविष्कार बोधिसत्वाचा आविष्कार आहे, साधी सुधी गोष्ट नाही आहे. घटना कितीही चांगली असली आणि राबवणारे लोक हे शेंडीवाल्यांच्या, जानववाल्यांच्या हातात सत्ता गेली आणि या देशाचं बेची राख करणं सुरू झालं. बेची राख, जेवढं जेवढं होतं तेवढं सगळंच नाश झालं. आता ती चळवळ सुरू लागली. आतापर्यंत झोपले होते सगळे मराठा म्हणणारे कुणबीच होते. जे जे सैन्यात दाखल झाले मराठी म्हणाले, अरे 56 कुडी असो की 96 कुडी असो, हे कुणबी म्हणजेच मराठी, मराठी म्हणजेच कुणबी होते. तर जरांगे पाटील आता युद्ध करायला लागला, आम्हाला पाहिजेच म्हणून. करता येतं, कोणीच नाही मागितलं. ज्यांना नाही बरं, कोणी कालिदास विद्यापीठ इथं झालं पाहिजे म्हणून मागणी केली होती का कोणतरी? जे मागणी नाही करत, कालिदास संस्कृत विद्यापीठ या शेट्टीवाल्या नरसिंहराव काढण्याचं जो तरी त्यांनी पारित केलं. बरं 10% आरक्षण द्या असं कोणी म्हटलं का? कोणीतरी नीट पिटिशन टाकली का? बिना आरक्षण मांडतात त्यांना कसं आरक्षण देता आलं? घटनेच्या सुप्रीम कोर्टाचा ऑर्डर होता की 49च्या पलीकडे जाता कामा नये, आणि ते गेलंही. स्वतः सरकारने कायदा तोडला. याला काय फासावर लटकावायचं सरकारला? कायदा तोडलाय त्यांनी. आणि आता यांच्यासाठी, या मराठ्यांसाठी म्हणतात की आता कुणबी म्हणून द्या म्हणतात दाखलं, तर काय बिघडलं? अरे कुणबीनं मराठी एकच. जे सैन्यात दाखल झाले त्यांना मराठी म्हणायचे, पण ते कुणबी शेतकरी, हे सारखंच आहे. कुठले दाखले देण्याची गरज नाहीये. त्यामुळे गरजच नाहीये दाखले देण्याची. काय का बाहेरून आले काय पंडित? त्यामुळं हा साधा सुद्धा इलाज आहे, पण लोक घोटमेळ घोटमेळ करत आहे. उद्या जर बाबासाहेबांनी याचं उत्तर शोधलं, बाबासाहेबांनी शोधलं, काय शोधलं? बाबासाहेबांनी या गुलामांना, त्यांच्या ब्राह्मणवादाचा शिकार झाला संपूर्ण ब्राह्मणेतर वर्ग, आदिवासी वर्ग, भटभट विमुक्त वर्ग, धर्मांतरित झालेले लोक. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 13 ऑक्टोबर 1935 नाशिक जिल्ह्यामध्ये येवल्याला मोठी महाराजची परिषद बोलावली. त्या परिषदेमध्ये धर्मांतराची घोषणा केली आणि सरकार डगमगू लागलं. जरांगे पाटलांना मी आवाहन करतो, तुम्ही किती सभा घ्या, हे आमरण उपोषण हा खेळणं, आत्महत्या करायला लागले मराठा. जेव्हा आत्महत्या ही पळवाट आहे, आत्महत्या ही अंधकार आहे. अजिबात आत्महत्या करू नका. तुम्ही आमरण उपोषणही करू नका. अरे साखळी उपोषणही करू नका. तुम्ही निदर्शनं करा, कायद्याच्या चाकोरीत राहून निदर्शनं करा. आमरण उपोषण, साखळी उपोषण आपला मार्ग नाहीये. नरांजे पाटील, तुम्ही या मैदानात. उद्या आता धर्मांतराची घोषणा करा, दुसऱ्या दिवशी सरकारला हागवण लागेल. सरकारला रक्ताची हागवण झाले, रक्ताची डिसेंट्री होईल. हे बाबासाहेबांचं मर्म आहे. रिव्होल्ट, धर्मांतर, हे स्वातंत्र्य आम्हाला मिळालं धर्मांतराचं. या हा एकेकाळचा कुणबी समाज, हा मराठा समाज, कुळवाडी समाज, कुळावर जगणारे हे लोक. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 13 ऑक्टोबर 1935 त्या येवल्याच्या सभेत चुकून जन्म घेणं हे माझ्या हातात नव्हतं, पण जगणं आणि मरणं माझ्या हातात आहे. चुकूनही या ब्राह्मणवादी तुरुंगात मी जगणार नाही आणि मरणार नाही. त्यांनी भीम प्रतिज्ञा 21 वर्षानंतर नागपूरला दीक्षाभूमीवर पूर्ण. त्या सभेमध्ये सह्याद्री कुंड पुराणाची उदाहरणं दिली. आमचा कुणबी समाज, कुळवाडी समाज, हाडाची काळ्या रक्ताचं पाणी करून या देशाला जगवणारा, पालन पोषण करणारा, पीक काढणारा, घाम गाळणारा समाज. एकेकाचे हे नागवंशी लोक, भगवान बुद्धांच्या धम्म संस्कृतीच्या हा कुणबी समाज वारसदार लोक. या कुणब्यांविषयी त्या ग्रंथात काय लिहिलं माहितीये? सह्याद्री कुंड पुराण बाबासाहेबांनी दाखले दिले, जाऊन संध्याकाळी वाचा मग समजेल. सह्याद्री कुंड पुराण मराठीत काय लिहिलंय? वेगवेगळ्या शूद्राती शूद्र, धर्मांतरित झालेले लोक, आदिवासी, भटके विमुक्त, अस्पृश्य, या सगळ्यांच्या विषयी घाण घाण शिव्या शाप देणाऱ्या म्हणीचा संघ आहे.
काय लिहिलंय माहित आहे कुणब्यांविषयी? एका तरी कुणब्याने वाचलं का? काय लिहिलंय बा. एकेकाळचे बुद्धिस्ट लोक, नागवंशी लोक, कुणबट भस्कट, अक्कल थोडी आणि बायको विकून घेतली घोडी, गेला तर रूमनेशी नाही तर आला तर ढोमण्याशी. एका तरी कुणब्याने वाचलं का? हा मामा देशमुख आहे ना आपला, प्राध्यापक मामा देशमुख कुणबी जवळ, तो पोट धरून हसायचा आमच्या विषयी काय घाण होती म्हणजे त्या धर्मग्रंथात. म्हणजे त्यांनी लिहिलंय की शिवाजी महाराजांचे गुरु, आपल्याला रामदास स्वामींचं नाव सांगितलं. अरे आयुष्यात त्याची भेट झाली नाही. तुकोबा राय खरे त्यांचे गुरु होते. रामदास स्वामीची शिवाजी महाराजांची कधी भेटच झाली नाही, ते गुरु कसे? अरे शिवाजी महाराजांचे गुरु सत्य तुकोबाराय होते. असं म्हटल्यानंतर त्यांची प्रेतयात्रा काढली होती काळा टोपीवाल्यांनी नागपुरात. आम्हाला ज्यावेळेला समजलं तर आम्ही खांद्यावर बसून त्यांची मिरवणूक काढली. हे वैभव होतं. ज्यामुळे या कुणबी एकेकाळचा हा नागवंशी समाज, बुद्धिस्ट होते, गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे ते बंड करून उठतील. आपण एवढी 67 वर्ष होत आहेत या धर्मांतराला, अजून एकही स्वतःपन्न सकदागामी अनागामी आणि ब्राह्मणेतर वर्ग आज यांना जागृत करण्यात आपण अपेक्षित ठरलो होतं. आत्मपरीक्षण, स्वतःचं परीक्षण करावं लागेल. जर या ब्राह्मणेतरांना, आदिवासींना, भटक्या विमुक्तांना जागृतीचा विस्तव कधी विजू देऊ नका. तेवढ ठेवा सातत्यानं. आपण जागृत करायला यशस्वीपणा आपला मिळाला असता, यशस्वीता मिळाली असती, सुनामी सारख्या लाटा उसळल्या असत्या धर्मांतराच्या. आता उसळणार आहेत. तुम्ही 20 वर्ष मरू नका म्हणजे हा वारकऱ्यांचा सोहळा आहे ना, आता तेही म्हणायला लागले बुद्धाचाच विहार आहे. एक 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 बुद्धांचाच विहार आहे म्हणून जागृती होऊ लागलेली आहे. त्यामुळे आता आमच्या सभेत सगळे हे संपूर्ण मराठा लोक, कुणबी लोक, हे वारकरी लोक वारकरी म्हणू लागले तर आम्ही बुद्धिस्ट होतो. चेतना उत्पन्न होत आहे. 20 वर्ष तुम्ही मरू नका म्हणजे तुम्हाला आषाढी पौर्णिमेला माझ्या पुढाकारात, नेतृत्वात 20 वर्ष मी काय म्हणणार नाही. आता 65 झाले, जास्त नाही झाले, फक्त 65 झाले. त्यामुळं फक्त 65 पुन्हा जगणार आहे. 20 वर्ष तुम्ही वाचा म्हणजे तुम्हाला धर्मांतराचा सोहळा पंढरपूरला वारकऱ्यांचा धर्मांतराचा, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं, ते ठिकाणी निवडलंय बरोबर, निरंजनाच्या नद्यावरचं, काठावरचं. समजलं? तुम्ही मरू नका. सातत्यानं हा तेली समाज आहे ना, हा एकेकाचा नागवंशी बुद्धिस्ट लोक होते. आजही आमचे मोहन मामा सकाळी उठल्याबरोबर नरेंद्र मोदीचे तोंड पाहायला तयार नाही, कारण तो तेली आहे म्हणून. समजलं? सकाळी उठल्याबरोबर तेल्या सगळ्यांची तोंड पाहावी, तेल्याचं तोंड पाहू नये म्हणजे काय झालं त्याला? एक एक लोक सोनार सख्या बहिणीची खाणार, तिथं लिहिलंय सोनार सख्या बहिणीची खाणार, मांग महार उसाच्या बा, गोड गोवारी जात बोहारी, गोड गोवारी हेकड मान, आंबील पाहून शिवला डोला, माना माणूस नाही दुकर सरकशीत नाही, धनगर कोळी माळी कोशी मराठा देवराची तुटीनं अटकला बोंडरे दास. आता मी भिक्षू बनलो त्याच्यामुळे माझ्या तोंडावर पाबंदी लागली. काय बोलू? आमच्या ज्या मुसलमानांविषयी काय एवढी घाण ओकली माहिती, बोलू शकत नाही मी. पांढरा मुसलमान आणि वेळवाची डॅश डॅश नाही बोलू शकत. काय करायचं? एवढी घाण ओकलेली आहे. म्हणून बाबासाहेब बोलले गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून द्या, बंड करून. आता मात्र सुनामीच्या लाटा येणार आहेत हळूहळू. तेली समाज, माळी समाज, ब्राह्मणेतर समाज, आदिवासी समाज, भटका विमुक्त समाज हळूहळू बुद्धिझमकडे वळणार आहे. जगात या लाटाच येतील. जागृतीचा विस्तव तुम्ही विजू देऊ नका. भगवान बुद्धाच्या सत्तम मानी साऱ्या जगाचं कल्याण होत. जगाला मजबूर करून टाकलेलं बाबासाहेब म्हणताना तुम्ही मजबुरी का नाम महात्मा गांधी म्हणता की नाही? बाबासाहेबांना या देशाचं संविधान लिहिण्याची जबाबदारी जशी निसर्गानेच दिली, काय किती विरोध झाला. स्वतः बॅरिस्टर वल्लभभाई पटेल किती विरोधक माणूस होता. हे 4-5 माणसं गेले ज्यावेळेला नवा संविधान तयार करायचं होतं तर लंडनला गेले. तिथल्या सगळ्या राज्यशास्त्रज्ञांची बैठक घेऊन कोण सक्षम माणूस, त्यांनीच सांगितलं एकमतानं यासाठी बॅरिस्टर भीमराव आंबेडकर तो सक्षम आहे म्हणजे तुमच्या देशातला. जेव्हा ते वापस आले ना, हा महाराज जाऊ द्या, याला काय करायचं. गांधीला समजलं नव्हतं हा महाराज काय बामना जर का दिसायचं बाबासाहेब गोऱ्या गोमटात काय कोणतात दिसताय, मांडतच नव्हता महार प्रतिनिधी. जेव्हा ते स्वतंत्र मतदारसंघ दुसऱ्या गोलमेज परिषदेमधून हिसकावून आणला, 2 मतं टाकण्याचे,
अल्पसंख्याकांवर तर नेहमी बहुसंख्याक अन्याय अत्याचार करतात. त्यामुळे दोन मत आता हे साध्य करून, दोन मतं मागवून त्याचा बॅलन्सिंग पॉवर म्हणून राहू शकतो. आपला प्रतिनिधी निवडून येईलच, पण हमका जिथून त्यांचा प्रतिनिधी आपल्या मताच्या बळावर, त्यामुळे बॅलन्सिंग पॉवर राहू शकतो. अशा रीतीनं अल्पसंख्याक जे आहेत त्यांचं शोषण होणार नाही. दी स्टेट्स अँड मायनॉरिटी हा ग्रंथ जगामध्ये एवढा गाजला ना बाबासाहेबांचा, साऱ्या जगात सगळ्या लोकांच्या नजरा बाबासाहेबांच्याकडे वळलं. त्यामुळं बाबासाहेबांचं हे घटना लिहिण्याचं काम, जगातली अशी एवढी मोठी सुंदर घटना कुठली नाही जगात जे बाबासाहेबांनी लिहिलेली आहे. त्यामुळे जिथे जिथे राजकीय प्रत्येक स्थित्यंतर होतील त्यांनाही या देशाचं संविधान पाहावंच लागेल. एवढं मोठं वैभव बाबासाहेबांनी निर्माण केलेलं आहे. नाही तर मसुदा समितीमध्ये पहिल्यांदा मसुदा समिती तयार करायची होती. राष्ट्रपतीच्या जे राजेंद्र प्रसाद होते त्यांच्या अध्यक्षतेखाली ही संपूर्ण एक समिती नेमली गेली. त्यामध्ये बाबासाहेब त्या संविधान समितीमध्ये येताना ते पारंपरिक बुद्धिस्ट राष्ट्रामध्ये जोगेंद्रनाथ मंडल तेही बॅरिस्टर होते. जोगेंद्रनाथ मंडलनी पुढे पाकिस्तान भारत अलग झाला आणि त्यांनी त्यांच्या देशाची घटना लिहिली आणि बाबासाहेबांनी या देशाची घटना लिहिली. बाबासाहेबांच्याकडे ज्या वेळेला प्रोफेसर डॉक्टर नरसिंहराव हे आंध्रामधले, ज्यांच्याकडे हा प्रस्ताव लिहायला दिला होता, प्रास्ताविक एक संपूर्ण डॉक्युमेंट्स लिहायला दिलं होतं, त्यांची प्रास्ताविका तयार करा, बाबासाहेबांनी एकदम उलटीच करून टाकली. उलट ते भांडवली होती, त्यामुळे भांडवली शोषण यांनी माणूस बोलला जाणार नाही. टॉलस्टॉयचा फॉलोअर होता महात्मा गांधी. म्हणजे टॉलस्टॉय रशियाचा एक समाज तज्ञ होतं, त्याचा फॉलोअर होता. त्यामुळे त्याची छाप टॉलस्टॉयची गांधींवरती पडली होती. त्यामुळे गांधी हा गांधीवादी समाजवाद म्हणून ओळखला. समाजवाद हा शब्द काढला आणि बाबासाहेबांनी स्टेट सोशलिझमची संकल्पना स्पष्ट मांडली आणि ज्यातून मानवी समाज हा न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या आधारावरती विकसित होईल. शेवटी हे प्रियंबल पाहून ना गांधी एवढे मजबूर होऊन गेले, शेवटी महात्मा गांधीनाथ मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब बॅरिस्टर आंबेडकर हे स्वतः गांधींना नाव सुचव मजबूर झाले. गांधी जेव्हा मसुदा समितीतली अध्यक्षांची ज्यावेळेला मुदत संपली त्यावेळेला मुंबई राज्यातले बाळासाहेब खेर बॅरिस्टर त्यांना पत्र लिहिलं, तार पाठवली, बॅरिस्टर आंबेडकरांची या मसुदा समितीतली मुदत संपलेली आहे, पुन्हा मुंबईतनं तुम्ही पाठवा असं ते म्हणाले. आणि शेवटी मजबूर झाले. गांधी बाबासाहेबांच्या कोणी बिमार पडले, कोणी मेले. बाबासाहेबांनी एकट्याने एवढी मोठी ही संपूर्ण घटना या देशाची लिहिली. या देशाचा बदलाय बाप. त्यामुळं त्यांच्या चित्तात सलते की हे बाबासाहेबांनी लिहिलेले संविधान नष्ट करण्याचे प्रयत्न ब्राह्मणवाद्यांचे प्रयत्न आहे. काँग्रेसची साम्राज्यशाही, भांडवलशाही आणि ब्राह्मणशाहीचं प्रतिनिधित्व करणारी आहे. त्यामुळं त्या लोकांचं कल्याण करणारी नाही. म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षामध्ये आपण येऊन काम करावं अशी पत्र 5 डिसेंबरला मरण्याच्या अगोदरच्या दिवशी एक एस.एम. जोशी पुण्याचा आणि प्रके अत्रे तो ब्राह्मण, दोघे ब्राह्मणांना पत्र पाठवले होते. या बाबासाहेबांच्या अनुयायी बाबासाहेब गेल्यानंतर 3 ऑक्टोबर 1957 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या राजकीय संघटनेला जन्म दिला. 65 एवढं जमीन बळकावण्याचं आंदोलन मोठं छेडलं, पण पुढे तुकडे झाले. शेवटी बाबासाहेबांची रिपब्लिकन पार्टी तिथं अस्तित्व संपलं की काय. आता तो उगम मिळाला होता, तो गवईच्या हातात आहे. आता इकडेही नाही तिकडेही नाही, काय करणार तुम्ही. पक्ष गेला धोट्यात, काहीच खरं नाही असं दिसतंय. बाळासाहेब आंबेडकरांना स्वतःला वंचित रजिस्ट्रेशन करावं लागलं, वंचित आघाडीचं रजिस्ट्रेशन करावं लागलं. त्यांच्याकडे आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाही, बाळासाहेब आंबेडकरांच्या नातवाला हे करावं लागलं. शेवटी काय कराल तुम्ही. बाबासाहेबांनी या 4ही संघटना समाज बदलण्यासाठी निर्माण केल्या होत्या. तो हा समाज बदलायचा कसा, त्यांच्या घटनेनं तुम्ही चालला नाही, हा तुमचा गुन्हा, बाबासाहेबांचा गुन्हा नाही. म्हणून बाबासाहेबांच्या ऋणातून मुक्त व्हायचं असेल तर हे मातृसत्ताक संघटनांचे सामूहिक मेळावे तुम्ही एकाच बॅनरवरती सगळे मेळावे बोलवून पुन्हा या संघटनांचं पुनरुज्जीवन करा. घटनेनुसार जर चाललं तरच बाबासाहेबांच्या ऋणातून मुक्त व्हाल, येणाऱ्या आव्हानाला तुम्ही तोंड देऊ शकाल आणि बाबासाहेबांचं स्वप्न सारं जगत बुद्धमय धम्ममय करण्यासाठी, ही आध्यात्मिक सजावट करण्यासाठी सत्तम्माचा हा संपूर्ण 4 सतीपट्टान, 4 इद्दीपात, 4 सफेद प्रधान, 5 बल, 5 इंद्रिया, 7 भोजनगरी, अठ्ठंगी कोमक गो, हा सदती संघांमध्ये असणारा स्तंभ योग्यपणे समजावून सांगण्याचं बळ तुमच्याकडे असलं पाहिजे.
योग्य प्रमाणे या कम्मठठाणाचा अभ्यास तुम्हाला 40 प्रकारच्या कम्मठठाणाचा आणि विपश्यना कम्मठठाणाचा अभ्यास करून घेता आला पाहिजे. त्या मार्गदर्शकाची भूमिका वठवता आली पाहिजे. बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये शेवटच्या पृष्ठावर ज्या 4 प्रतिज्ञा कोरल्या ना, ही जीवसृष्टी आहे अशी प्रतिज्ञा आपण करूया की साऱ्या प्राणी मात्रांना दुःख सागरातून मुक्त करण्याची. आपल्याला मार्गदर्शकाची भूमिकाच वठवता आली नाही. बरोबर, आपल्यामध्ये असंख्य दोष आहे. हे कामतृष्णा 500, भवतृष्णा 500, विभवतृष्णा 500, ते संपूर्णपणे दोष काढून टाकण्याचे. असंच जा, असंच गोडगोड जाण, कडकोड जाण, गोडगोडी असं म्हटलं नाही होणार. अभ्यास करावा लागेल आपल्याला. अनंत सत्य आहेत आणि एक एक सत्य पूर्ण आकलन करून संपूर्ण सत्य ओळखण्याची. हे लोकीय सत्य आणि लोकोत्तर सत्य हे ओळख करावी लागेल. आणि भगवान बुद्धांचा मार्ग अतुल्य आहे, तुलना करता येत नाही. गप्प माणो बुद्धो धम्मो संगो, म्हणून एक एक मार्गाचं योग्यपणे अवलोकन करता आलं पाहिजे, योग्यपणे स्पष्टपणे समजावून सांगता आलं पाहिजे. एक मार्गदर्शकाची भूमिका. कल्याण मित्र महाराज विरुद्धची प्रचंड लढाई आहे. हे 10 कामशब्द व्यापार खिंडिता उदंत कौतुक विचिकित्सा सकाळी रूपराग रूपराम मान अविद्या, हे एवढे मोठे महारबंधन आहेत. त्या महारबंधन दूर करण्यासाठी एक मार्गदर्शकाची भूमिका वठवता यायला हवी. हे वैभव आपल्याकडे साकारता आला तरच बाबासाहेबांच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचे वैभव. म्हणून बुद्ध धम्माचा प्रचार करणं, प्रचार प्रसार करणं हीच खरी मानव सेवा. ब्राह्मणवाद म्हणजे प्रतिक्रांती, बुद्ध धम्म म्हणजे क्रांती. या शब्दाची ओळख नाही बाबासाहेबांना करून देऊ शकले. दुसऱ्याची चित्तात हे महाकुशल चित्त उत्पन्न नाही होत. म्हणून बाबासाहेब खरंच बोधिसत्व होते. बोधिसत्वांची भूमिका त्यांनी पार पाडली आणि आपल्या अनुयायाला हेच काम दिलं. जगातलं सगळ्यात मोठं कठीण काम. या कठीण कामाची या वर्षावासातल्या या संपूर्ण जबाबदाऱ्या एवढ्या मोठ्या असतात. हे राजकीय बदल, सामाजिक बदल, सांस्कृतिक बदल, आर्थिक बदल, समग्र बदल घडवून इथे न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या मानवी मूल्याच्या आधारावर अशी समतामूलक जीवन पद्धती घडवणूक करणं हीच जबाबदारी प्रत्येक अनुयायांवरती आहे. ती आपण सगळ्यांनी समजावी. पुन्हा या 4ही संघटनांचं पुनरुज्जीवन करावं. एकाच बॅनरवर 4ही नावं असावी. आयुष्यभर या 4ही संघटनांचे सभासद असावे. त्या घटनांप्रमाणे आपण वागत केलं तरच बाबासाहेबांच्या ऋणातून आपण मुक्त होऊ. त्यांनी ही समतामूलक समाज निर्माण करण्याची जी चेतना आपल्यामध्ये भरली, ती चेतना परिपूर्ण होऊन दानादी कर्म करून या वर्षावासाच्या समापनाच्या कालखंडात आपण भिक्षू संघाला बोलवून जे काही दानादी कर्म करून घेऊन जो काही पुण्याचा साठा तुम्ही ग्रहण कराल, त्यासाठी 4ही भिक्षूंच्या निश्चयांची परिपूर्ती कराल, 10ही पारमितांचे घडे भरतील. त्याखेरीज पुन्हा कल्याण मित्र तुमचा या तुम्हाला मार्गदर्शक या पुण्यातनं मिळो. बुद्ध धम्म संघाच्या प्रभावानं ज्यांचे 10ही घडे परिपूर्ण होतील. आणि सिद्धार्थ गौतम बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर प्रत्येक बुद्धांच्या कालखंडात एका बुद्धात 24 असंख्य 80,000 देवता आणि मनुष्यांना लाभ होतो. 34 असंख्य 80,000 देवता आणि मनुष्याला. सिद्धार्थ गौतमाच्या जिवंतपणे 24 असंख्य 80,000 देवता आणि मनुष्यांना लाभ झाला. बाकीचे 10 असंख्य आहेत ना, ते या द्वितीय बुद्ध शासनात होती, ज्यांचे 10ही घडे भरलेले आहेत. ज्यांना असे कल्याण मित्र मिळतील त्यांनाच केवळ धम्मामध्ये लाभ, स्वतःबंद सगळागामी अनागामी मार्ग प्राप्त करता येईल. बाकीच्यांना नाही. तोपर्यंत जय भीम जय जंबू. मी असे बाबासाहेबांचा जयंती उत्सव आधे इधर आधे उधर भीम के बापरे तो डीजे वाजतो असा नाही साजरा करायचा. 13 तारखेला संध्याकाळपर्यंत तिथे येऊन राहतो. मी दरवर्षी 14 तारखेला तिथेच राहतो. रात्र 12 वाजले मी सत्यक्रिया करायला लावतो. बोधिसत्वाचा जयंती दिवस असा साजरा करावा लागतो. आपल्या सर्व जीवनातलं सारं पुण्य बाबासाहेबांना त्यांच्या जन्मभूमीवर जाऊन माथा टेकून अर्पण करावं लागतं. हे सत्य आहे. माझ्या जीवनातलं सगळ्या जीवनातलं सारं पुण्य बाबासाहेब तुमच्या या जन्मभूमीवर मी येऊन अर्पण करतो माथा टेकून. हे सत्य आहे. हे सत्य आहे. या सत्य वचनानं तुम्ही चक्रवर्ती सम्राट बना, तुम्ही बुद्धत्व प्राप्त करा. त्या जीवनात मात्र आम्हालाही आमचा मनुष्य जीवन प्राप्त होऊ दे आणि तुमचं ते सगळं बुद्ध शासन आम्हाला पाहू दे. तर हे एवढं वैभव हा सम्यक संकल्प करून बोधिसत्वांचा जयंती उत्सव साजरा करावा लागतो. तुम्ही एवढ्या बुद्धीचे लोक काय कराल, तुम्हाला बुद्धीच नाही आहे. म्हणून आपण बुद्धिवान बनावं लागेल. हे बोधी ध्यान साकार करून, म्हणून ज्यांनी विपश्यना साधनेचा अभ्यास केलेला नसेल त्यांनी नुसते 1-2 शिबिर करून भाग नाहीये. त्यांनी 10-20 दिवसाचे, 30 दिवसाचे, 45 दिवसाचे, 60 दिवसाचे शिबिर करावे लागतील. मागासलेला राहून चालणार नाही. तेव्हा आपलं आध्यात्मिक भौतिक जीवनही सजवता येईल. आणि आध्यात्मिक जीवन सजावून जगत बुद्धमय. तेव्हा आता ही पोर आहे ना बा, या भगिनी आमची आहे ना, तेव्हा पोरीला बा इंजिनियर बनवते. पहिलं वर्ष घराघरात इंजिनियर पोर पडून आहेत बरं. हो, घराघरात ना इंजिनियर पडून आहेत आपले. आणि या देशातला प्राईम मिनिस्टर पकोडे काढा म्हणतो. इंजिनियर पकोडे काढण्यासाठी जन्म घेतलाय का तुम्ही? म्हणजे एवढं बंद केलं काय ना. तुम्ही या देशात ना राहायचं. एका हातात कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आणि दुसऱ्या हातात
बुद्ध आणि धम्मा. हा, तू आता इंजिनियर झाल्यावर इथे नाही राहायचं देशात. हा, पाठवेल तिकडे, जपानला पाठवेल, युरोपात पाठवेल, अमेरिकेला पाठवेल, इथे नाही राहायचं. 10 वर्ष तिकडे गेली ना, 10 वर्षात बंगला बांधशील आणि तिथेच राज्य करायला लागेल. साऱ्या जगात पसरायचं आणि साऱ्या जगाचे राज्य बनायचे. बाबा ज्या वेळेला बाबासाहेब होते ना चक्रवर्ती सम्राट, मी तर भिक्षूच असेल काही वेळेला. हा, मी भिक्षूच असेल. आता तुम्ही कुठे असाल तर मला काय माहित. म्हणून या सगळ्या गोष्टी समजावून घ्याव्या लागतील. तलस्पर्शी गहरा जा करके सारी सत्कर्म की तलस्पर्शी गहराओं को जाके ठीक से समझे तो ये काम बनेगा, नहीं तो बहुत मुश्किलात खड़ी होगी. म्हणून हे सर्वच हे बोधी ज्ञान धारण करण्याच्या सगळ्या प्रक्रिया आपण योग्यपणे जाणून घ्याव्या. आणि या वर्षाचा हा समापनाचा सोहळा आपल्या ज्यातून बुद्ध धम्म वाचलाय आणि दरवर्षी वाचता ना, हे धम्म केवळ वाचनाच्या चिंतनाच्या आधारावर कोणी व्यक्ती स्वतःपन्न सकलागामी अनागामी होत नाही. आपल्या रागाच्या, द्वेषाच्या, मोहाच्या, अहंकाराचे, कामतृष्णा 500, भावतृष्णा 500, विभतृष्णा 500, 1500 प्रकारच्या तृष्णांचं निर्तालन करावं लागेल, निर्मूलन करावं लागेल. विपश्यना कम्मठ्ठानाच्या आधारावर 10 पारमितांचे तुम्ही घडे भरले, या सगळ्या तृष्णांप्रती मारा केला तरच तुम्हाला आर्य सत्याचा साक्षात्कार करून माणूस बनता येईल. माणूस म्हणून तुमची घडवणूक होईल. तोपर्यंत नाही. तेव्हा आपण भिक्खू संघाला बोलवून भोजन दानादी कर्म करून जो काही हा पुण्याचा संग्रह केला, हे पुण्य कर्म बाबासाहेब बुद्धत्व प्राप्त होण्यासाठी, चक्रवर्ती सम्राट बनण्यासाठी येणाऱ्या 1 तारखेला भीमा कोरेगावला शिवाजीचा नवीन इतिहास. आमचं मराठ्यांचं, आपलं मराठी म्हणजे आपलं महाराजांचं राज्य होतं, ते राज्य उद्ध्वस्त करून ना शिवाजी, संभाजीची हत्या, संभाजी आपला माणूस, शिवाजी आपला माणूस, तर ते सिद्ध करणार आहे. शिवाजी महाराजांचं पोर म्हणून बामणे एकही आले नाही राज्याभिषेक करण्यासाठी. शेवटी गागा भट्टाला बोलवलं, त्यांनी डाव्या पायाचा अंगठा लावून राज्याभिषेक केला, दूषित झाला. दुसरा जो राज्याभिषेक झाला तो बुद्धिस्ट पद्धतीने झाला. तो एक भोसले घराण्यातला ना एक माणूस, ज्या माणसाचं नाव आहे ना तो भोसले त्यांच्याच घराण्यातला माणूस. जिथे पळसदेव नावाचं गाव आहे, त्या पळसदेवात मोठं स्तूप आहे 3 किलोमीटरचा. त्यांच्याच उपस्थितीत शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक बुद्धं शरणं, धम्मं शरणं, संघं शरणं, 3 शरण आणि 5 प्रदान करून झाला. ते उजेडात 1 जानेवारीला आणणार आहे. म्हणजे आमच्या कोकटे नावाचे एक प्रोफेसर आहेत, तर त्यांनी परवाच एका पत्रिकेमध्ये संभाजीराजाला भामनांनी पकडून दिलं होतं. कोणी मारलं संभाजीराजाला? औरंगजेबाने मारलं. कोणाच्या सल्ल्यावरून? पेशव्यांच्या सैन्यावर. पेशव्यांनी आणि मुसलमानांनी एकजूट होऊन आमच्या शंभूरायाची हत्या केली. मनुस्मृतीच्या निवड डोळे काढले, कान कापले, नाक कापलं, जिव्हा कापली, हात बोटं कापले आणि त्यांचं डोकं दुसऱ्या दिवशी ना कोणाच्या हातात दिलं? पेशव्यांच्या हातात दिलं. त्यांनी मराठी राज्याच्या स्वतंत्रता दिवस साजरा केला ना, गुढी फिरवून. त्या गुढीला मात्र संभाजीराजाचं डोकं लटकलेलं. तो मराठी स्वातंत्र्यता नव्हता. आपली मराठी राज्य संपवून संभाजीराजाची हत्या करून त्यांनी पेशवीशाही स्थापन केली आणि आपल्या लोकांच्या पूर्वजांना गळ्यात गाडगी आणि कमरेला झाडू मारली. हेच लोक राज्य उत्थान पाडू शकतात, दुसरे नाही. म्हणून राज्य चालवणाऱ्या ज्या लोकांनी, पेशव्यांनी आमच्या गळ्यात गाडगी पूर्वजांचे आणि मडके लटकवले होते, हे लटकवण्यासाठी, सोडण्यासाठी त्या समाधीला आहे ना, ती समाधी गोविंद गणपत गायकवाडांनी बांधली. गोविंद गणपत गायकवाडांनी, ती शिर्के देशमुखांनी नाही बांधली. ते खोटं काढे सांगतायत, ते मिलिंद एकबोटे पुरातत्व खात्याचे बोर्ड बदलले त्यांनी. त्यामुळे हा इतिहासाची दाखलच तशी आहे की इतिहास जे विसरतात ते इतिहासाची काय निर्मिती करणार आहे. अलेक्झांडर कनिंगन नावाचा हा माणूस, इंग्रज माणूस, शिकारीसाठी गेला, बंदूक बिंदू एकेकडे गोळी एकेकडे गेली, वाल दुसरीकडे पळाला. तिथं पाहता तर अजून त्याच्या लेण्या दिसल्या. आयुष्यभर माणूस तिथे पाहत राहिला. त्या लेण्या त्या इंग्रजांनी शोधल्या, कमीत कमी शोधल्याबरोबर त्यांनी डॉक्टर स्मिथ यांनी लिहिलेल्या ग्रंथात एक पृष्ठ नंबर 121 ते 27 पर्यंत काय लिहिलंय? शिवाजी महाराजांच्या आई वडिलांचं लग्न आहे ना, जिजाऊंचं आणि शहादाचं, हे अजिंठ्याच्या लेणीचं. लखुजी जाधव हे महारवतन होते. पुरातत्व खात्याच्या डायरीत आहे, पहा ना. कुठपर्यंत इतिहासाला लपवाल तुम्ही? राजवाड्याला महारवाड्याला राजवाडा म्हणतात. अजूनही शिंदखेड राजाला जाऊन बघा, जेवढे जाधव होते ना ते सगळे जाधव महार होते. आता बुद्धिस्ट झाले. महारवाड्यातच आहे तो राजवाडा अजूनही. जिजाऊची समाज तिथे तिथेच आहे.
महाराज म्हणतात महार म्हणत. त्यामुळे हे मोठं जुन्या नकाशात लपपूची महारस आहे. हे लोकांना नाही माहिती. पुरातत्व खात्याच्या डायरीत आहे. किती किती लपवाल तुम्ही. त्यामुळे हे आपलं राज्य होतं. ते आपलं राज्य उद्ध्वस्त करून त्यांनी पेशव्यांनी पेशवेशाही आणली. त्यामुळं आपल्या गळ्याला गाडगी आणि कमरेला झाडू येण्याचे हे प्रमुख कारण. ज्यामुळं ही लढाई ज्यावेळेला खरड्याची लढाई शीतनाथ रायनाथ महाराणी जिंकली, या संभाजी राजाच्या समाधीला वंदन करून गेले आमच्या गळ्यातली गाडगी कमरेचा झाडू काढता की नाही, तेव्हा नकार दिला. युद्धातली रणनीती ही शत्रूचा शत्रू म्हणजे मित्र अशा रीतीने ते इंग्रजांकडे गेले. तेव्हा आमच्या गळ्यातले गाडगे आणि मणके काढाल का. तेव्हा मग इंग्रजांच्या बाजूने झाले. गोखले बापू गोखले 30,000 सैन्य घेऊन पेशव्यांचं आणि एकीकडे 500 महार सैनिक. या 250 बाकी होते सैनिक दुसरीकडे होते. पण प्रत्यक्ष त्या जागी शीतनाथ आणि रायनाथ महार 500 सैनिक घेऊन. तरी शीतनाथ महार नदीच्या तीरावर जाऊन गरजले. बापू गोखले आताही काय वेळ संपली नाही. आम्ही शांतीप्रिय आहोत. युद्धाने नेहमीच माणसाचं रक्त जातं. मनुष्य समाजाची हानी होती. आमच्या गळ्यातली गाडगी आणि कमरेचं झाडू काढताय की नाही. मी सिद्धार्थ महार बोलतोय. मी जर मैदानात उतरलो तर तुमचा फाशा पाडल्याशिवाय राहणार नाही. याद राखा. खरंच तेव्हाच पानिपत झालं बरं. तरी मात्र बापूनो गोखलेनी त्यांच्या समोर पेशव्यापर्यंत बातमी गेली. पेशव्यांनी नकार दिला आणि धुमत चक्री मचली. तेव्हा एका महार सैनिकाच्या वाट्याला 56 सैनिक आले. तुझ्यासारखेला का 56 पाहिलं म्हणतो. ही म्हण आहे ना त्या विजय स्तंभाजवळूनच आली. म्हणून बाबासाहेबांचं ते प्रेरणास्थान ठरलं. 1 जानेवारी 1818 तेव्हाच खरं पानिपत झालं. महार सैनिकांनी पेशव्यांचं पानिपत केलं आणि ही स्वाभिमानाची लढाई जिंकली. तेव्हा कुठे गळ्यातले गाडगे आणि कमरेचं झाडू. त्यामुळे इतिहास जे विसरतात. बाबासाहेबांना विजय स्तंभाजवळ शमन संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृतीच्या ऐतिहासिक करार बाबासाहेबांना कळली. काय करणार आहे. गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे ते बंड करून होतील. आपल्याला जेवढी मोठी बाबासाहेब आंबेडकरांनी जबाबदारी दिली त्या गुलामांना गुलामीची जाणीव करून देण्यामध्ये आपण जरी अपयशी ठरलो आपण अजिबात मोठं बल मोठी हिंमत आपली आपल्याला प्रगतीकडे घेऊन जाईल. येणाऱ्या कालखंडात मला वेळ लागला पुन्हा एवढ्या वेळ तुम्हाला देईल याची काही गॅरंटी नाही. मी आता विमानानं या देशातून त्या देशात त्या देशातून त्या देशात खूप वेगाने फिरणार आहे. समजलं. 10 वर्ष थांबा. 10 वर्षात पहा ना जपानचं चित्र बदलेल. आपलेच लोक राज्यकर्ते बनणार. या वर्षी एवढा प्रचंड चांगला उत्सव झाला बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीत. जिथे जिथे जाऊ ना आपले जिथे जिथे लोक गेले ना तर अमेरिकेत आपले लोक राज्य करतील. एक दिवस येईल तो. ऑस्ट्रेलियात तयार राहा. ऑस्ट्रेलियाच्या धर्मांतराची तयारी सुरू होत आहे तिकडल्या. पासपोर्ट तुम्ही तयार करून ठेवा आपापले. म्हणजे तिथे ऑस्ट्रेलियातलं धर्मांतराचा सोहळा तुम्हाला पाहता येईल. पहा सांभाळून घेऊन. तेव्हा आपण जे जे बाबासाहेबांनी जे सगळ्यात मोठं कठीण काम दिलं ते कठीण काम देण्याची जबाबदारी सर्वात मोठी आहे. सगळ्यात कठीण काम दिलेलं आहे. ही जबाबदारी पार पाडण्यासाठीच तुमचं आमचं जीवन आहे. हे याची संपूर्ण तस्ती घ्या आणि येणारा हा 2024चा हे जे आव्हान आहे ते आव्हान आपण सगळ्यांनी पेलून संपूर्ण समतामूलक समाज निर्माण करण्याचे वैभव प्राप्त करण्याचे हे बल तुमच्या अंगी हो. बुद्ध धम्म संघाच्या प्रभावानं आपलं सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांचं भलं हो.